सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला बघायचं आहे का आता रात्रीचे किती वाजलेले आहेत. तर आज रात्रीचे वाजलेले आहेत 3:11 झालेत. म्हणजे लिटरली पहाटेच्या 3:11 हा व्लॉग चालू झालेला आहे. कारण की मी आज जाणार आणि बघा तुम्ही बाहेर अंधार बघा तुम्ही बघा. आणि मला आंघोळ करायची आहे कारण की मी आज जाणार आहे पहाटेच्या आरतीला स्वामी समर्थांच्या. आणि बघा मी आज आंघोळ करून रेडी झालेली आहे. मस्तपैकी मी जात आहे आणि स्वामींच्या मंदिरात तुम्ही बघू शकतो सकाळ सकाळी काहीच गर्दी नाही आहे. मस्तपैकी मी स्वामींचं दर्शन केले, पाया पडले आणि मला खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. आणि स्वामींना प्रदक्षिणा घातली. आणि ही आहे आमची मैत्रिणींची गँग. प्रीती आहे, अक्षरा आहे, परत भक्ती आहे आणि इशू आहे. त्यांना सगळ्यांना हाय म्हणा तुम्ही पण. आणि गुड मॉर्निंगची काकड आरती चालू होती. काकड आरतीला गेल्यावर एवढं जास्त प्रसन्न वाटत होतं ना, मला तर खूप जास्त भारी वाटत होतं. तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा या. त्यानंतर पहाटेला ही फेरी निघत होती. आता 1 महिना असते ही फेरी, जी की स्वामी समर्थाच्या मंदिरापासून समाधी मठापर्यंत असते. आणि ही आहे पालखी, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि माहिती आहे सकाळ सकाळी पहाटे 3:30 पावणे 4ला ज्यांच्या दारासमोरून आरती आपली पालखी जात होती, सगळेजण पहाटे घराच्या समोर सडा रांगोळी करत होते. मला एवढं भारी वाटलं ना की म्हणजे झोप सोडून पालखी जायला म्हणल्यावर त्यांनी सगळेजण असं मस्तपैकी हे करत होते, रांगोळी त्यांनी काढत होते. मला तर खूप छान वाटतं आणि खूप भरपूर लोक आले होते. आणि फायनली आम्ही नंतर समाधी मठला आलेलो आहोत. तुम्ही बघा भरपूर जण होते, भरपूर लेडीज होते, लहान लेकरं सुद्धा होते, ज्यांची भक्ती होते त्यांनी. त्यानंतर परत आम्ही समाधी मठमध्ये आलो. समाधी मठमध्ये सुद्धा काकड आरती चालू झाली होती. आणि मला एवढं जास्त छान वाटत होतं, खरंच असं वाटत होतं की मनोभावे स्वामींची आज मी इच्छापूर्वक भरपूर प्रमाणात भक्ती केलेली आहे. आणि आज बघू शकतो तुम्ही रांगोळी वगैरे मी जसं तुम्हाला सांगितले. त्यानंतर परत आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो आणि सकाळची आरती चालू होती. त्यानंतर आम्ही आरतीचं घेतलो. त्यानंतर हे बघा किती गर्दी, लगेच आरती झाल्या लगेच रांग चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकतो. आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी गेलो दर्शनासाठी. आणि दर्शन झाल्यानंतर बघा मी फुलं घेतलेली आहेत घरच्यांसाठी, घरी आपल्याला पूजा करण्यासाठी. आणि ह्या गँगला सगळ्यांना तुम्ही बाय म्हणा. आजपासून ह्याने दिसतील माझ्या ब्लॉगमध्ये. आणि बघा सगळेजण. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर मी देवपूजा केली, फुलं वाहिले जे की मी आणले होते. त्यानंतर मी थोडेसे फ्रूट्स खाल्ले. आजपासून मी विचार करत आहे थोडंसं डाएट करावं. आणि माझी फ्रेंड आहे अक्षरा, जिनं की पापड कुरड्या घालत होती. आणि त्यानंतर मला आज का बरं की एवढं जास्त बोर होत होतं आणि माझं डोकं खूप जास्त दुखत होतं, त्यामुळं मी काहीच असं स्पेशल केले नाही. आणि बहुतेक मी सकाळी लवकर उठल्यामुळं पण असेल कदाचित. त्यानंतर बघा माझे मिस्टर जेवण करत आहेत, म्हणजे आम्ही दोघं पण जेवायला घेतलं होतं. मी त्यांना म्हणले बघा तुम्ही तर माझ्या ब्लॉगमध्येच येणार गेलोत. म्हणून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.